नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा आणि अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे राज्यातील पात्र अपात्र अशा सर्व लाखो लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। आणि त्याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, प्रधानमंत्री किसान महासन्मान योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे हप्ता देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु राज्यामध्ये पीएम किसानचा हप्ता येतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता येत नाही, असे लाखो लाभार्थी आहेत। त्याचबरोबर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये काही कारणांमुळे त्यांचा हप्ता कुठेतरी लँड सीडिंग दाखवते, कुठे वेगळी काहीतरी कारणे दाखवतात आणि सर्व व्यवस्थित असून सुद्धा हप्ता यामध्ये क्रेडिट होत नाही आहे, असे बरेच सारे लाभार्थी आहेत। तर आता मग लाभार्थ्यांना दाद मागायची कोणाकडे? तर हे लाभार्थी कृषी विभागाकडे गेले तर तलाठ्यांकडे जर तलाठ्यांकडे गेले तर तहसीलदार सांगितलं तर असे इथं कोणीही कर्मचारी नाही आहे, तर त्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळणार आहे? तर बघा, यापूर्वी सुद्धा एक अपडेट आलेली होती की पीएम किसानच्या पोर्टलवर नोडल ऑफिशियल ऑप्शन आलेलं होतं आणि महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर फक्त जिल्हाधिकारी हेच जिल्ह्याचे नोडल ऑफिसर दाखवले जातात। तर आता जिल्हाधिकाऱ्याकडे कोण संपर्क करणार आणि जिल्हाधिकारी संपर्क होतो का नाही, हे परिस्थितीमध्ये ते लाभार्थी पात्र असून सुद्धा कुठेतरी कोणत्याही क्वाली नसल्यामुळं योजनेच्या अंतर्गत हप्त्यापासून वंचित राहत आहेत। तर अशाच या वंचित राहणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा GR 13 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे पीएम किसान महासन्मान निधीसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा राज्यभर जलद गतीने आणि व्यवस्थितपणे अंमलबजावणी करण्यासाठी 411 मनुष्यबळ हे देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आता याच्यामध्ये 355 अर्थात प्रत्येक तालुक्यात एक नोडल ऑफिसर या ठिकाणी दिला जाणार आहे आणि या संदर्भातील एक मंजुरी आणि GR माध्यमातून देण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाची बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्धता करून देण्याची मंजुरी यामध्ये आपण पाहू शकता। सचिव कार्यालयासाठी कार्यालयीन सहाय्यक, एक संगणक चालक, 3 तंत्र सहाय्यक, एक त्याचबरोबर पीएम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष, कृषी आयुक्तालय यांच्या सॉफ्टवेअर सॉफ्ट इंजिनियर, तंत्र सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, एक संगणक चालक, शिपाई, जिल्हा नोडल अधिकारी 34, जिल्ह्यासाठी 34, मुंबई आणि मुंबई वगळून तालुका नोडल अधिकारी 355, तालुक्यामध्ये मुंबई आणि मुंबई शहर। आता तर या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्यासाठी काही निधींची तरतूद करण्यात सुद्धा आलेली आहे। तर आता या योजनेसाठी मनुष्यबळाच्या पगारासाठी असलेला जो निधी आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या पोर्टलवरील विविध दुरुस्त्या असतील, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मंजूर देत आहे। तर आपण जर पाहिलं तर KYC प्रमाणीकरण असलेले बँक खाते संलग्न करण्याचे जे काही लाभार्थी असतील ते व्यवस्थित करणं आणि लाभार्थी तपासणी हे चुकीने अपात्र लाभार्थ्यांना पात्र करणं, हे या लाभार्थ्यांच्या पोर्टलवरील नोंद घेणं, हे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंद करून घेणं, तसेच अर्ज केलेले त्यांच्या मंजुरी देणं, स्वयंनीकृत लाभार्थ्यांना तपासणी मान्यता देणं, अशा प्रकारची ही जी काही लँड सीडिंगची असेल किंवा वगैरे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम आता सॉल्व करणं, अशा प्रकारच्या काहीच्या 411 कर्मचाऱ्यांना असणार आहे। आता प्रत्येक तालुक्यात स्तरावरील एक नोडल ऑफिसर आता तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याच्यामुळे तुमचा एक मोठा दिलासा, कारण ज्याकडून कुठंही तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा त्यामुळे आता तुम्ही वैयक्तिक कक्ष किंवा एक वेगळा कर्मचारी त्यांच्यासाठी नियुक्त करण्यात असल्यामुळे हा कृषी विभाग ना महसूल विभाग आता शेतकऱ्याला म्हणजे कुठं जायची गरज पडणार नाही आहे। तर आता दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता आलेली आहे, जी तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।